तेही तिला दिसलं आणि ती मला बोलली की मैंने तो लिपस्टिक ले लिया और देखो मैं लगा भी रही हूँ. आणि तिने असं लावून वगैरे मला दाखवलं. आपको पता है अंदर आप भूत बन गए थे. उस भूत को डराने के लिए मैंने ये सब किया ताकि वो भूत डर जाए मेरा रेड मुंह देख के. I was like what? हे गाईज, आफ्टर सो लॉन्ग वेलकम बॅक टू माय चॅनल मधुमधुरा 18. तर आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे ज्यात आय फाउंड माय प्रोटेक्टर जो मुझे भूतों से बचाएगा. तर झालं त्या दिवशी असं की प्रिशा आली तिच्या आईसोबत आणि नॉर्मली आम्हाला माहीत असते की ती येणार आहे, पण ती अचानकच आली. तर ती यायच्या आधी मी माझे लिपस्टिक्सचे पाऊच मेकअप सगळं वर उचलून ठेवते, पण त्या दिवशी अनफॉर्च्युनेटली ते तिच्या हातात सगळं लागलं. ती ड्रेसिंग टेबलजवळ गेली आणि तिने पटकन एक लिपस्टिक घेऊन घेतलं त्याच्यातलं, माझं लक्ष नसताना की मी रागवेल म्हणून. तर मला ते लिपस्टिक दिसलं. नंतर मग मी ते सगळे पाउचेस उचलले आणि लपवून जिथे ठेवायचं होते ठेवून दिले. पण तेही तिला दिसलं आणि ती मला बोलली की मैंने तो लिपस्टिक ले लिया और देखो मैं लगा भी रही हूँ. आणि तिने असं लावून वगैरे मला दाखवलं. सो मग असंच आमचं थोडंसं झालं आणि नंतर मग मला वाटलं ही खेळत आहे आता, तर मी गेली आंघोळीला. सो मी काय केलं, आतमधून डोर लॉक केलं बेडरूमचं, कारण तिकडे खिडकी वगैरे आहे, ही वाकून बघते तर भीती वाटते ना, लक्ष नसलं फालतू, म्हणून मग मी दार लॉक केलं. तर थोड्या वेळाने मग ती खूप दार ठोकत होती, मासी दरवाजा खोलो, मासी दरवाजा खोलो. आणि मी म्हटलं आता ही जिद्द करते, रडायला लागली होती लिटरली. आणि मग मी असा एक आवाज काढला की आपकी मासी अंदर नहीं है, वो भूत बन चुकी है, वो अब कभी नहीं आएगी. तर शांत झाली ती एकदम आणि मग मला थोड्या वेळ तिचा आवाजच नाही आला. तर मग मी आंघोळ करून आले आणि बाहेर मला ताईचा तिला रागवण्याचा आवाज आला, बहुतेक मारली असेल माहीत नाही. सो मग मी ताईला म्हटलं की क्यों मार रही हो उसको, क्या हुआ, असं तसं. तर तिची आई मला म्हणे की इधर आधे किसने क्या किया. तर मी आली आणि थोडंसं असं वाकून पाहिलं तर तिने काय केलं होतं, पूर्ण ते रेड जे लिपस्टिक होतं ते पूर्ण असं चेहऱ्याला लावलं होतं, इथे 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 पूर्ण चेहरा रेड रेड. आणि मला पाहून तिला इतका हसा आला. मग ताई तिला खूप असं रागवत होती, ते को समज मी नाही. आता मला असं वाटलं पहिले की तिने भिंतीवर वगैरे काही लिहिलं असेल, म्हटलं म्हणून रागवत असेल, एवढा सिरियस मॅटर झाला हे नव्हतं माहीत. सो हे सगळं झालं. मग ताई म्हणे की ये निकल नाही रहा है अभी, कैसा निकलेगा ये लिपस्टिक. आणि आम्हाला जायचं होतं बाहेर, तिच्याच लूटचं सामान आणायला जायचं होतं ॲक्च्युली. आणि आईचा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे तिला कोणी पाहू शकत नाही, तर आम्हाला तिला सोबत घेऊन जायचं होतं. पण तिने ऐन जायच्या वेळेवर असं काहीतरी कांड करून ठेवलं. सो मग मी म्हटलं, ती क्लिन्झिंग मिल्कने तिला पुसून देत होती तरी ते निघत नव्हतं, कारण ते पूर्ण मॅटचं लिपस्टिक होतं आणि चांगलंच तिने डोळ्याच्या खाली वगैरे लावून ठेवलं होतं. आणि मग मी म्हटलं की रुक मैं आती हूँ थोडा रेडी होके और फिर उसका लिपस्टिक निकाल के देती हूँ. तर मग मी बोरोलिन आणलं आणि 2 असे कॉटनचे पॅड्स घेतले. इथे बसली, तिला बसवलं माझ्या मांडीवर आणि मग मी तिला विचारलं की प्रिशा ये सब ठीक है, आपने ऐसा क्यों किया, लिपस्टिक क्यों लगाए पूरे मुंह पे. सो शी वॉज लाइक कि मासी आपको पता है अंदर आप भूत बन गए थे, उस भूत को डराने के लिए मैंने ये सब किया ताकि वो भूत डर जाए मेरा रेड मुंह देख के. आय वॉज लाईक व्हॉट. माझ्याकडे शब्दच नव्हते, मग मी तिला काय म्हणू. मला एकदम अशी दया वगैरे आली आणि मग मी खूप अशी हसले पहिले तर. मग तिचा खूप लाड वगैरे केला आणि आम्ही फायनली गेलो मग मार्केटमध्ये. ते बोरोलिनने काढून दिलं मी तिचं लिपस्टिक वगैरे. सो समझा गाइस, कमज़ोर मत समझना, मेरे पीछे बहुत बड़े बड़े लोग हैं जो मुझे भूत से भी बचा सकते हैं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, आता जसं की तुम्हाला माहीत आहे की व्लॉग्स कंटिन्यू नाही येत आहे, कारण मी काहीच करत नाही. सकाळ संध्याकाळ उठून स्वयंपाक करते आणि घरचे कामं करताय, तर त्यात काय दाखवायचं म्हणून मी काही रेकॉर्ड करत नाही आहे. पण लवकरच कंटिन्यू व्लॉग्स येतील. आणि स्टे ट्यून, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. स्टोरी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा. तर हा रिअल लाईफ एक्सपिरियन्स आहे. इन शॉर्ट काही स्टोरी वगैरे बनवून नाही सांगितलं मी. आणि प्रिशा, आई मिस यू. ऐसे ही मासी को प्रोटेक्ट करते रहो बुरी चीज़ों से. अँड थँक्स फॉर दी लव. सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटत राहूया न्यू व्लॉग्समध्ये. सो तोपर्यंत बाय बाय.